नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मी म्हणाले ढमाले तुमचा पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो उद्या शिर्डीला साईबाबांना भेटायला. साईबाबांचा बुलावा आलेला आहे मला आणि रुपेशला. तर आम्ही चाललो उद्या शिर्डीला. म्हणजे एवढी वर्ष 7 वर्ष आम्ही कधीच कुठे गेलो नाही. म्हणजे गेलो आहे पण सगळे ग्रुपने गेलो आहे. तर आम्ही फर्स्ट टाईम मी आणि रुपेश दोघं जाणार उद्या शिर्डीला. ते पण आम्ही विचार केला की चल, म्हणजे अचानक आम्ही प्लॅन केला मी आणि रुपेशनी की शिर्डीला जाऊया दोघं पण. तर मग चाललो शिर्डीला. म्हणजे उद्याचा पूर्ण ब्लॉग माझा शिर्डीचाच असेल. छोटासा असेल पण ब्लॉग असेल. तर मग चला जाऊया साईबाबांना भेटायला. हा डबा लेट येतो कधी पण. जमून लेट झाला. परत जायचं ना परत. रुपेश निघालो ना. बोल बोल. पहिली इंडिव्हिज्युअल ट्रिप आपली पण शिर्डीला. बाबांनी बोलवलं आणि गाडीत जेवतो कारण रुपेशला भूक लागली. यार आपण काय आणत नाही, तिथू पण नाही ना, काय नाही काय नाही. याशिवाय जीवनात मजाच नाही आणि जेवणात पण नाही. करायची. पोचलो शिर्डीला. पण थंडी खूप आहे इथे, खूप. आमची झोप पूर्ण नाही झाली आहे कारण का आम्हाला लास्टची सीट भेटली होती. कसा आलो मग रुपेश? डान्सिंग कर. जम्पी जम्पा उड्या मारत आलो आम्ही. चला रेडी वगैरे होऊन थोड्या वेळाने जाऊ दर्शनाला लगेच. चला मग. A few moments later. चला तर रेडी झालेलो आहे. आता लगेच निघायचं आहे. लवकर झालो आम्ही 6:30 आलो होतो. तर रुपेश बोला पटकन लगेच दर्शनाला जाऊ कारण का शनिवार पण आहे तर गर्दी पण असणारच. तर आम्ही रेडी होऊन लगेच निघतोय दर्शनाला. मग तिथेच भेटू आपण. चला साईबाबांना भेटायला. फायनली दर्शन झालं आमचं. सकाळी आल्यालाच आम्ही निघालो दर्शनाला. पण असा एक चमत्कार झाला की आमचं दर्शन फक्त अर्धा तासामध्ये झालं. म्हणजे काहीच गर्दी नाही भेटली. आम्हाला वाटलं गर्दी असते ना, शनिवारची गर्दी असते ना. तर आम्ही जसं गेलं की पूर्ण खाली. म्हणजे चमत्कारच झालं ना. आणि अर्धा तासामध्ये दर्शन. आणि सेकंड गोष्ट म्हणजे की हा ना द्वारका माईमध्ये पण आम्ही गेलो सकाळी तर खूप गर्दी होती. आणि आता परत गेलो दर्शनाला तर ते पण खाली. मग बोलायचं ना एक बाबांनी चमत्काराच्या मनातच होतं की साईबाबाच्या मनातच होतं की ये बाबा मला भेटायला ये. आणि आज आलो शेवटी भेटायला. ते पण आम्ही दोघं आलो. कधीच आम्ही दोघं कुठे जात नाही. तर या अचानक ठरवलं की जायचं करून. आणि आता 12 पण वाजले. म्हणजे 12 वाजता आरती असते. तर आम्ही आता आरतीलाच चाललो आहे. आणि नाश्ता पण करतो. नाश्ता काहीच नाही केलो. आलं तसेच दर्शनाला गेलो. तर पण खूप म्हणजे मनाची शांती पण भेटली आणि मन एकदम तृप्त झालं की हां साईबाबांना बघितलं असं मन तृप्त झालं ना की बाबा खूप मनापासून दर्शन झालं आमचं. चला जाऊ आता आरतीला.
दुसऱ्यांचे फोटो काढतोय हा. विश्वनाथ आंबोळे राहणार मुंबई यांनी गेट क्रमांक 3च्या बाहेर कृपा करावी. आपले नातेवाईक आपली वाट बघत आहे. कसं वाटलं आजचा दिवस? चला फायनली सगळं झालं. दर्शन पण आमचं मस्त झालं. तुम्हाला माहितीच आहे आईबाचं दर्शन एकदम मन तृप्त. तर आता आम्ही 2 वाजता निघणार आहे मुंबईला जायला. कारण त्याचं म्हणजे बोल की दर्शन झालं लवकर मग काय करणार. मग आम्ही बोललो चल दुपारीच निघू. नाश्ता पण केला. मग आता 2 वाजता बस येणार आहे आमची बहुतेक. 2 वाजता बस आली की डायरेक्टली आम्ही निघू मुंबईला. पण आज खूप खूप भारी वाटलं. खूप भारी हा ना रुपेश. आमचे बाबा बघा. बाबा साई बाबा. चला आत्ताच रूममध्ये आलेले पण आमचा पसारा खूप आहे. तुम्ही बघू शकता ते बघा. सकाळी आल्याला आम्ही धावपळ केली. तुम्हाला मगाशीच बोलली होती मी की आल्याला आम्ही सगळे डायरेक्टली निघालो दर्शनाला. आता पसारा साफ करतोय रुपये. निघालो आत्ताच. पाऊस पडायला लागला. आताच आम्ही पोचलो आहे. आता मी चाललो ट्रेनने. रुपेश डायरेक्ट जाईन घरी. माझ्याकडे डायरेक्ट जाईल. याला बोलतात नौटंकी. चल बाय बाय. जा व्यवस्थित घरी. बाय बाय. झोप झोप लवकर झोप कर. शाबाश बेटा. आता जस्ट मी घरी आली आहे. तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी आणि रुपेशनी खूप मजा केली शिर्डीला. पण बोलताना ही आमची 3री टाईम आहे आमची शिर्डीला. म्हणजे आम्ही शिर्डीला 3री टाईम गेलो आहे. तर दोन्ही टाईमाला आम्हाला दर्शन म्हणजे झालं आहे व्यवस्थित. मनापासून दर्शन झालं. पण आम्हाला जो या टायमाचं दर्शन आमचं जे झालं आहे ना ते एवढं बाबा म्हणजे 10 पण 10 मिनिटात आमचं दर्शन झालं. लाईन पण नव्हती काहीच नव्हतं. आम्हाला वाटलं गर्दी असेल पण काहीच नाही. जसं आम्ही गेलो आतमध्ये तर डायरेक्ट लाईन पण खाली काहीच नाही. आम्ही डायरेक्ट गाभारातच पोचलो. गाभारात पोचल्यावर आम्ही उभे राहिलो बाबांच्या समोर. आणि जे दर्शन झालं आमचं दोघांचं ते बाबा खूप मनापासून खूप मनापासून की बाबांच्या समोर मी उभी आहे. ते पण लगेच बोलतो ना लगेच नाही. असे तरी 10 मिनटं तरी 10 पण नाही मी 10 मिनटं मी उभी राहिली ती बाबांच्या समोर. आणि दर्शन असं तर बाबा मन तृप्त झालं बाबांना बघून की फायनली माझं दर्शन बाबांच्या समोर झालं. तर आणि मग आमच्या दोघांचंही कारण का आम्ही अचानक ठरवलं होतं की शिर्डीला जायचं. कारण का आम्ही दुसरीकडे असं म्हणजे असं बोललो होतं की चल पुढे ते जाऊ आपण. तर रुपेश बोलला की नाही आपण शिर्डीला जाऊ. मग आम्ही प्लॅन केला की जाऊ म्हणून. पण फायनल आमचा प्लॅन ठरला. आणि एवढी 7 वर्षाने आम्ही दोघंच म्हणजे आम्ही सगळे ग्रुप वाईज जायचो सगळीकडे. पण या टायमाला आम्ही दोघंच गेलो. तर दोघांनाही एन्जॉय केला आम्ही. तुम्हाला हे ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.